बघू, चव घेऊ दे मला. वा, मस्त झालीये. तू बघ, यावेळी आपल्या चकल्या खुसखुशीत होणार आहेत, एकदम खमंग. वैत आहे होणार. सगळं कसं असं व्यवस्थित, म्हणजे प्रमाणात पडलंय. तुला सांगू का, मला ना खरंच चकल्याचं इतकं टेन्शन येतं ना, कधी दगा देतील काही सांगता येत नाही. म्हणजे चकल्या पाडताना कळत नाही, पण तेलात सोडल्या विरघळल्या. म्हणजे पैसा आणि मेहनत दोन्ही पाण्यात. ताई मी आहे ना आता, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा बरं, चकल्यांचं झालं ना की शंकरपाड्याचं पीठ भिजवून ठेव. चाळीतल्या बायका येणार आहेत मदतीला, तोपर्यंत मी जरा पडते. हा वय. वा वा, मस्त झाले. छान छान होणार. अगं बाई, अर्धा तास झाला फेस पॅक का सुके ना. एवढी खास काय येते, तेलकट किती झालाय चेहरा. भाऊजी बोलले की काहीतरी आयुर्वेदिक आहे, पण काही होऊन का नाही राहिलं असं. अगं बाई, खास सुटायला लागली. अरे देवा, भानूसारखं दिसण्याच्या नादात काय केलं मी. हे अंजली ताई, अगं हे काय केलं तुम्ही. भानू, अगं समीर भाऊजींनी मला तो आयुर्वेदिक फेस पॅक दिला, म्हणाले तुझ्यासारखी सुंदर दिसेल म्हणून. अगं पण कसलं काय, चेहऱ्याला खास सुटलीये बघ, जळजळ होतीये. कोणी सांगितलं असं काहीतरी करायला. आता मला काय माहिती असं काहीतरी होईल ते. बरं जाऊ दे, तुम्ही चेहरा धुवून टाका. जाऊ दे, कसं त्या समीर भाऊजींना मी काही सोडणार नाही. हा, मला डुप्लिकेट प्रोडक्ट विकतात काय, आता बघतेच मी त्यांना. बघ तू. अंजली नाही. समीर भाऊजी काय हो, काय कुठला फेस पॅक दिला तुम्ही. छान आहे ना, आयुर्वेदिक आहे. आणखीन कोणाला पाहिजे असेल तर सांगा. तुम्हालाच ठेवा, तो डुप्लिकेट माल विकता काय. हो, असं काय म्हणतोय वहिनी. सगळ्या चेहऱ्याला खाज उठलीये माझ्या. नाही, असं होऊ शकत नाही. अहो, मी तुम्हाला चांगल्याच कंपनीचा फेस पॅक दिला. मग मी खोटं बोलते. कवर नाही पर्यंत बदल झाला यात. एक मिनिट वहिनी, मी सांगितल्याप्रमाणेच फेस पॅक लावला होता का तुम्ही. हो, म्हणून तर असं झालंय. नाही, मग नक्कीच काहीतरी घोळ झाला असणार. हो, घोळे तुमच्या सामानात घोळे. तुम्ही डुप्लिकेट माल विकता, आम्हाला आमची फसवणूक करताय. अहो, असं म्हणू नका वहिनी. अहो, मी प्रामाणिकपणे धंदा करतो, खरंच. अंजली ताई, समीर साहेब असं नाही करणार. कंपनीवाल्यानेच काहीतरी गोळ घातला असेल. अगं भानू, तू काय यांची बाजू घेतेस. माझ्या चेहऱ्याला काही झालं असतं तर तुम्हाला सामान चेक करता येत नाही. स्वतःच्या चेहऱ्याला लावून बघायचं ना आधी. माझ्या चेहऱ्याला काही झालं तर मी ना कंझ्युमर कोर्टात कंप्लेंट करणार आहे बघा तुमची. अहो वहिनी, असं नका करू. पाहिजे तर पैसे नका देऊ, पण तक्रार नका करू. नाही, पैसे 1 रुपया देणार नाहीये मी तुम्हाला. वाट बघा, काय करून ठेवलंय मी. भानू, तूच आता अंजली वहिनीला समजव ना. अंजली ताई, समीर साहेबांचं काय दोष त्याच्यामध्ये. आता कंपनीवाल्यांनी घोळ घातला तर ते तरी काय करणार. हो ना. अगं पण भानू, माझ्या चेहऱ्याला काय झालं तर. एक तर दिवाळीत सुंदर दिसण्याच्या नादात मी हे सगळं केलं. मी सुंदर तर दिसणार पण नाही. राहुलला सरप्राईज द्यायचं होतं. काय. अहो अंजली ताई, सौंदर्य ना चेहऱ्यात नसतं, मनात असतं. तुमचं मन जर सुंदर असेल ना, तर अख्खं जग तुम्हाला सुंदर दिसायला लागतं. ही वरवरची सुंदरता ना काही दिवसच टिकते. आयुष्यभर जे राहतं ना ते आपलं मन. ते जर सुंदर असेल ना तर मग झालं. बाबू, अंजू, काय झालं तोंडाला. सुंदर दिसण्यासाठी यांनी दिलेला फेस पॅक लावला. फेस पॅक कशासाठी पण. तुझी पण बायको सगळ्यांमध्ये सुंदर दिसावी म्हणून. मग तुला कोण बोललो माझी बायको सुंदर नाही. अगं माझी बायको सुंदर आहे, फक्त हे काहीतरी घाणेरडं आहे. आणि हे बघ, फेस पॅक लावल्यामुळे कशी भूतावानी दिसायला लागली. अगं हे बघ, लहान लहान लेकरं खेळत आहेत, घाबरतील. चल उठ. सॉरी. सॉरी कशासाठी. हे अगं बुबडे,
कशाला सॉरी, तू खरंच सुंदर आहे. तू सुंदर नसती तर माझं प्रेम असतं का? आणि याचं टेन्शन घेऊ नका, याचे पैसे नाही द्यायचे आपण सणाला. ए पैसे बिशे काय देणार नाही मी तुला, कळलं ना? गोळे गोळे सामानात गोळे यांच्या. हो जाऊ दे, तू चल वरच. बघ ना मी लावलं ना, आता ते खाजून राहिले सारे. फक्त 3,000 रुपये. 3,000 रुपयात काय होणार? अहो, तुम्ही अशा एकदम येत जाऊ नका, अहो, मला घाबरायला होतं. बोनस मिळाला हो. तुला आनंद नाही झालाय का? नाही, यावेळेला बोनस म्हणून फक्त 3,000 रुपये मिळाले. मला वाटलं होतं एक 10,000 रुपये तरी मिळतील. 3,000 रुपयात दिवाळी कशी साजरी करणार? एवढंच ना, मी आहे ना. 3,000चे 10,000 मी करते. नाही 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 नाही, जादू करू नका. किती झालं तरी हे 3,000 रुपये माझ्या मेहनतीचे पैसे, स्व कष्टाचे पैसे. मी तुमच्याकडनं असे पैसे नाही घेऊ शकत. बघूया, होईल काहीतरी. याचं काय करायचं ठरवलंय? आजोबांसाठी रेडिओ घेणार आहे. आणि शोभासाठी? शोभासाठी पण घेईन ना नथ. अरे पण 3,000मध्ये शोभासाठी सोन्याची नथ आणि आजोबांसाठी रेडिओ कसा येईल? हा हा हो, बघूया, होईल काहीतरी. ठीक आहे, चल जायचं शॉपिंगला. तुम्हाला पण शॉपिंग एवढं आवडतं? का? नाही, तुम्हाला शॉपिंगला जायची काय गरज आहे? तुम्ही नुसती अशी टिचकी वाजवलीत, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर. तूच सांगतोस ना जादू करू नकोस, आणि आता तू हे म्हणतोयस. सॉरी सॉरी, चला जाऊया. मी चालवते. तुम्ही काय स्कूटर चालवताय? आणि मी हेल्मेट घालून मागे बसू? हो. कसं दिसेल बघा ना, कोणी स्कूटर चालवत नाहीये आणि मी नुसतं हेल्मेट घालून मागे बसलोय. लोक घाबरतील, असं काय करताय? हो. मी चालवतो. हा. दुपारी गुलाब पाणी मागायला आलेली माझ्याकडे. हे पण काही झालं नाही ना तिला? काय ग, त्या काय झालं? आजकालच्या पोरींना ना कळतच नाही काय लावायचं, काय म्हणजे. आता मला सांग, कबुतराने मोराचे पंख लावले म्हणून कबूतर मोर होणार आहे का? तुम्ही लोक मला पण सांगा. काय ग तू? डायटिंग बंद आहे वाटतं, वजन वाढलंय. आलीस का तू? मला वाटलं आता पण येत नाही. हा? काय ग, ही कुठे? माधुरी? हिने काहीतरी घरातलं सामान काढलंय, ते साफ करत बसली. हो, जाऊ दे, तिची वाट नको बघूया, आपण सुरू करूया. आणि तसंही ती कुठे काय काम करते, नाहीतरी गप्पाच मारत असते. हो ना, सारखी आपली एवढंच करते. शोभाताई, पीठ बरोबरच झालंय का बघा ना जरा. नाही नाही, तूच बघ, वकील आहेस ना, बरोबर न्याय निवाडा करेल. अंजू घे. मस्त जमलंय. हा ना, मग भानूने केले आमच्या. पण आहे कुठे ती? अगं काहीतरी काम आहे म्हणून बाहेर गेली. आणि लीला मावशी पण दिसला नाही दिवसभर. आई गेलीये बबी मावशी बरोबर गावात. बरं झालं, काय? चवीला बरं झालं. हा, पण काय पण म्हणा शोभाताई, तुमच्यापेक्षा मोहनदादांच्या हाताला चांगली सवय. काहीतरी बोलू नका, माझ्या पण हाताला चव आहे. अगं खरंच, कधीतरी ये वेळ काढून. येऊ ना नक्की, आम्ही सगळं येऊ. हो. अंजू, राहुल भाऊजी काय देणार गिफ्ट? त्याने मला ऑलरेडी गिफ्ट दिलंच आहे, मागण्या दिल्यात. हो, नवीन आहेत, मस्त आहेत. आणि तू तुला काय दिलंय? मी आमच्या यांना साडी आणायला सांगितलं. साडी काय? काहीतरी चांगलं मागायचं ना. आमच्या बजेटमध्ये साडीच येते. भाऊजी तुम्हाला काय गिफ्ट देणार आहे? नथ देणार आहेत मला, सोन्याची. मोहन दादांना लॉटरी वगैरे लागली का? नाही ग, बोनस होणार आहे ना. मोहन, हो. तुझा बोनस झाला आणि संपला पण.
तुझी दिवाळी काय बरी जात नाही असं मला वाटतं. का? अरे शोभाला तू साधी नथ घेतलीस, तिला सोन्याची नथ हवी होती. पण यावेळेला बोनसही कमी मिळाला ना, पैसेच नव्हते म्हणून साधी नथ घेतली. पुढच्या वेळेला पैसे वाचवून घेईन ना तिला सोन्याची नथ. अरे मग आजी आजोबांसाठी रेडिओ कशाला घेतला? अहो मी सकाळी त्यांचा दोघांचा चेहरा पाहिला ना, मला खूप वाईट वाटलं. ते दिवाळीच्या निमित्ताने त्यांना काहीतरी गिफ्ट आणली, थोडस प्रेझेंट आणलंय, तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येईल आणि मला तो आनंद जास्त महत्वाचा वाटला. मग शोभाचं काय? शोभाला म्हटलं ना मी, शोभाला पैसे साठवून सोन्याची नथ घेईन. ती समजूतदार आहे, ती घेईल समजून. बरं चला आता घरी जाऊया, उशीर झालाय. हो. कुठे आणलं तुम्ही हे? अरे कुठे काय, आपल्या चाळीतच आलोय. मी घरी जाऊया म्हणालो होतो. हो मग घरीच जातोय ना. अहो तसं नाही, स्कूटरवर बसून घरी जाऊया म्हणालो होतो. हे डायरेक्ट आलो आपण. अहो कोणी पाहिलं तर? कोणी नाही बघणार, तू टेन्शन घेऊ नकोस. आणि बरं झालं असं आलो आपण, वेळ वाचला आपला. हो ते आपण स्कूटर तिथेच राहिली, आता उद्या ऑफिसला कसं जाऊ? मी आहे ना. हो इथे स्कूटर डायरेक्टली असं नेतोय, खाली नेतोय. हो इथे नका स्कूटर ठेवू, खाली ठेवा. नक्की. हो. घाबरवता काय मला सारख्या? काय झालं? आजी आजोबांना रेडिओ देऊन येतो. राजा जेवण ये. शोभाने जर बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. हो मन्या काल म्हणत होता, म्हणे आजकाल मोबाईल वरनं आपल्या समोरचा माणूस दिसतो फोनवरून. त्याला व्हिडिओ कॉलिंग म्हणतात. हो तेच ते. पण तुला काय त्याचं? शशांकला फोन लावा ना. शशांकला? अहो 6-7 वर्षात शशांक आला सुद्धा नाहीये. काय करत असेल कोणास ठाऊक, कसा दिसत असेल तो, त्याला आपली आठवण नाही काय येत. काही गरज नाहीये, त्याला कळत नाही. अहो कामामुळे नसेल जमलं त्याला. हो आता मोठा साहेब झाला ना तो, आपण काय छोटी माणसं. तुम्हाला आठवतं का लहानपणी शशांक पाळण्यावरनं पडला होता, खूप लागलं होतं डोक्याला. अहो पूर्ण दिवस पोट बेशुद्ध होतं आणि तुम्हीही काहीतरी कामासाठी बाहेर गेलो. हो ना आठवत आहे. पण जसं तू मला कळवलंस तसं सगळं टाकून धावत आलो होतो की नाही मी. हो ना, तो काळ वेगळा होता. तेव्हा कामातनं वेळ मिळायचा, आता नसेल मिळत वेळ. अशा कामाचा काय उपयोग आहे की ज्याच्यामुळे आपली माणसं सुद्धा लांब होतात? हो असं का म्हणता? आपण आपलं कर्तव्य पार पाडलंय. आता आपण दोघं एकमेकांसाठी आहोत ना, तोवर जगूया. आजोबा काय झाली का दिवाळीची तयारी? मोहन आला असे. ये आज मी तुमच्यासाठी खास भेट आणली. काय नाही बाबा आता आज. हे घ्या. अरे घ्या घ्या घ्या. काय आणलंयस बाबा हे? तुमच्यासाठी रेडिओ आणलाय. रेडिओ? अरे मोहन याची काय गरज होती बाबा? अरे आमच्यासाठी तू काय कमी करतोस का? हो ना. अहो आजोबा माझ्याकडनं ही दिवाळीची भेट समजा. बरं झालं, रोज यांची आता बडबड ऐकायला लागणार नाही. अहो अरे अरे मोहन, आम्हा म्हाताऱ्यांसाठी कशाला एवढा खर्च करायचा? हेच पैसे तुला घर खर्चाला उपयोगी पडले असते की नाही? अहो आजोबा घर खर्चाचे पैसे आहेत माझ्याकडे आणि दरवर्षी आपण एकत्रच दिवाळी साजरी करतो. मग मी तुम्हाला भेट आणली तर कुठे बिघडलं? आणि आता तुम्ही जरा हसा पाहू. अहो तुम्ही या चाळीतले सगळ्यात मोठे आणि तुम्ही तसे उदास बसलात तर कसं चालेल? जरा आनंदी राहा ना.
काय झालं आजी तुम्हाला? अरे तुझं आणि आमचं नातं नसतानाही तू आमच्यासाठी एवढं करतोस आणि तो एक 9 महिने पोटात वाढवलं, आजपर्यंत सांभाळला, पण साधा एक फोन सुद्धा करावासा वाटला नाही त्याला. अहो आजी, मी सकाळी तुम्हाला म्हणालो मी तुमच्या मुलासारखाच आहे. अहो माझे आई वडील असते तर मी त्यांच्यासाठी हे केलंच असतं ना. तुझं म्हणणं बरोबर आहे रे, पण आता या वयात मला सुद्धा वाटतं ना की नातवंडाबरोबर खेळावं. त्यांनी गोंगाट करत सगळ्या चाळी भर धावावं आणि मी त्याच्या मागून पळावं. त्याला गोष्टी सांगाव्या. आमची सुद्धा काही स्वप्न होती रे. आता हे असं लंगडत चालण्यापेक्षा नातवाचं बोट धरून फिरलो असतो ना तर किती बरं वाटलं असतं सांग. हे बघ, शशांक जर त्याच्या मुलांना घेऊन आत्ता आला असता ना तर आपण सगळ्यांनी मिळून दिवाळी साजरी केली असती. काय हो, आजोबा आता याच्यावर रोज मस्त गाणी आहे का? हो नक्कीच नक्कीच. आणि हे बघ, दिवाळीच्या पहिल्या दिवशी फराळ खायला यायला विसरू नको. अहो हे सांगायला पाहिजे का? तुम्ही बोललं नसतं तरी आलो असतो. बरं येतो. हा बर बर बर. हे बघा किती छान आहे ना. हा कसे रे पेपर किती रुपयाला आणले? 10 ला एक. हा बरं. 220 200 रुपये. हा अडचण रे यो. पण मदन तू या वर्षीचा कंदील बघा आपला. दन काय दन का नुसता दूर आहे. हा काय म्हणतो? हे होळी नाही आहे, कंदील आहे तो. नुसत्यात दूर काय? अरे हे नाही करे दूर म्हणजे बाकीच्या चाळीतल्यांपेक्षा आपला कंदील भारी आहे. हा हे बरं. अरे पण कंदील कुठे? आत्ताच लावून घेऊया ना. हा ए काका, अरे चाळीच्या मागे ठेवलाय. काय? हा चाळीच्या मागे कशाला ठेवला? अरे मदन, मीच सांगितलं त्याला. एक तर आपली पोरं धड नाहीयेत. उगाच कंदिलाला काही झालं ना तर मग मंडळाचे पैसे वाया जायला नको म्हणून मागे ठेवलाय तो. आणि तिकडे सुकेल पण ना तो. एक काम कर, आता तोच कंदील घेऊन ये पटकन. जा बरं. ए मला काम आहे आणि स्टॉलवर पण कोणी नाही. मी आलो. नाही नाही मदन नाही काय नाही, तू नको जाऊ. तू इथलं सामान बघ. मन्या मी रशिया आलो, घेऊन आलो पटकन. जित्या इकडे. आपल्या चाळीच्या मागचा कंदील घेऊन ये ना. तो हा नाही चाळीत एक कामाचा नाही, एक सगळं मला करावं लागणार आहे. नाही करावं लागणार. मोन्या अरे अरे तो आपण कंदील बनवलाय ना, तो चाळीच्या मागे ठेवलाय. जरा घेऊन येतो का? हो आणतो ना आणतो. आज कामाचं आहे. मी घरी जाणार ओरडे. त्यांना सरळ चालत बिलत जाता ते नाही वाटत. ए अरे एकटा काय बडबडतोय? जा ना घेऊन ये. आणतो आणतो आणतो. हा काय जमते ना? Hey!